नमस्कार माझ्या यूट्यूब मित्रांनो, आपलं स्वागत आहे निधी फॅशन बुटीकवर. आज आपण शिकणार आहोत एकदम सोप्या पद्धतीची 4 टक्स ब्लाऊजची कटिंग. 34 छाती आणि 28 कमर आहे. आतापर्यंत आपण हिंदीमध्ये व्हिडिओ पाहत होतो. आज आपण मराठीमध्ये बघूया, कारण भरपूर जणांना हिंदी येत नाही. तर आपण पूर्ण व्हिडिओ बघूया. जर कुठे अडचण येत असेल तर मला कमेंट करा, मी आपल्याला परत नवीन व्हिडिओ बनवून दाखवेन. हे 0 ते 1 लांबी घेतली. लांबीत 1.5 इंच प्लस करून 15 केलं. 1 ते 2 कमरचं 4 भाग केलं, प्लस 1.5 इंच प्लस 1 इंच टक्स राहणार. ठीक आहे. 0 ते 3 शोल्डर जेवढा आहे त्यातनं 2 इंच मायनस करायचं. 12 आले, 12चा अर्धा 6. तीच लाईन स्ट्रेट करायची. आणि 3 ते 4 छातीचा चौथा भाग. छाती 34 आहे, 34चं 4 भाग केलं, 8.5 येणार, प्लस 1.5 इंच मार्जिन. आता 0 ते 5 नंबर शोल्डरमधून 2 इंच मायनस करून 12 येणार, 12चा 2 भाग 6. सेम लाईन सरळ घ्यायची. आता याच्या पुढे आपण 5 ते 4 आकार बनवायचा. 4 आणि शोल्डरच्या मध्ये जे जागा आहे ना, 2.5 येते. 2.5चा अर्धा 6. आता इथून पाऊण इंच आतमध्ये यायचं. डिपेंड गळा आपण जास्त पण येऊ शकता. आता याला क्रॉस जोडायची. बस एवढ्यात राऊंडिंग करून घ्यायचं. हे 4 ते 5 आपला आकार झाला. आकार बनवल्यानंतर आर्महोल किती आहे ते परफेक्ट आहे का नाही ते चेक करायचं. ही आपली कटिंगची लाईन आहे. इथे आपली स्टिचिंगची लाईन येणार. स्टिचिंग लाईन वरती चेक करायचं. बरोबर आहे. त्याच्यानंतर 0 ते 6 छातीचा 12वा भाग किंवा आपल्या क्लायंटला किती हवंय शोल्डर त्याच्याप्रमाणे जे उरलेलं आहे ते मधला गळा. कोणी 3 घेतलं. 6 ते 7 एक्झॅक्टली ते वरचे एक लाईन कट होणार, हे कट होणार. हे आपली सिलाईची लाईन आहे. त्याच्या खाली गळा घ्यायचा 7.5 फ्रंट नेक. सिक्स टू 8 नंबर. बॅकचं पण आपण मार्किंग करून घेऊया. 10 इंच. आता 4 ते 2 जोडून घ्यायचं. एक ते 9 3, 3.5 किंवा 3.25 एवढं आपण जाऊ शकतो टक्ससाठी. वरती 5 इंचेस. हे 9 नंबर, हे 10 नंबर टक्ससाठी. दोन्ही साईडला अर्धा इंच स्टिचिंग मार्जिन पकडायची. दोन ते 11 4 जायचं. फक्त डॉट लावत आहे. 1 ते 12 4.5 हे आपलं कंप्लीट झालंय. 1 ते 13 नंबर 1.5 इंच खाली वाढवायचं. हे 1.5 इंच वाढवू शकतं, 2 वाढवू शकतं, 2.5 वाढवू शकतं. आपण छाती किती आहे त्याच्याप्रमाणे आपण वाढवू शकतो. आता हे मी कट करून दाखवते.
फ्रंटचं मार्किंग नाही केलेलं आहे, पहिला आपण बॅक वेगळं करूया, मग फ्रंटचं मार्किंग दाखवते. फ्रंट मध्ये 1/2 इंच मी एक्स्ट्रा घेते, टक्स मध्ये 1.5 इंच टक्स करते. हे फ्रंट ठेवणार आहे. हे बॅक आता हे कट करून जे एक्स्ट्रा आहे ते कट करते. बॅक मध्ये आपल्याला टक्स पण एक्स्ट्रा नको हवेत. बॅक तयार आहे. आता ह्याच्यावरती आपण फ्रंट तयार करूया. साईडला आपली 1.5 इंची मार्जिन आहे, त्याला मार्क करून घ्यायचं. पौने 4, 36 आहे ना सेंटर, इथे आपण पौने 4 घ्यायचे. अर्धा इंच इथे स्टिचिंग मार्जिन. 9.5चा आपलं फिगर पॉइंट आहे. आपण 10 वरती मार्किंग करायची, अर्धा इंच खाली एक्स्ट्रा. आपलं 1.5 इंच टोटल मार्जिन आहे, तर इथे आपण टोटल 1.5 इंच मायनस करायचं टक्स मध्ये. हे टक्स सिलाई घेताना 1.5 इंच सरळ घ्यायची, त्याच्यानंतर क्रॉस मध्ये जोडायचं. अराउंड 1.5 इंच सरळ घ्यायचं, त्याच्यानंतर क्रॉस जोडायचं. याच्यानंतर हे 1 नंबर ते 2 नंबर ते 11 नंबर 4 घ्यायचे. हे जर मेजरमेंट प्रमाणे नाही घ्यायचं तर आपलं जी लांबी आहे ना, हे सेम तिथे स्केल ठेवायची आणि असे सरळ खेचून घ्यायची. इथे 1.25 इंच अराउंड 2 इंच 1.25 इंच गॅप ठेवायचं. सेम स्केल इथे पण असंच ठेवायचं. हे एरोला टच व्हायला पाहिजे. इथून 1.5 इंचाचा गॅप ठेवायचा. हा टक्स क्वार्टर इंच. इथे आपण 1.5 वाढवलंय, म्हणून इथे 1 इंच टक्स घ्यायचं आणि अर्धा इंच इथे आर्महोल मध्ये कट करायचं. 1 इंच टक्स साठी असं मार्क करायचं. इथे सरळ जोडा. आणि हा इथे एकदम स्ट्रेट. असं केल्याने ना, जे फ्रंट बॅक आपलं वाढतं कमी जास्त होतं ना, ते होणार नाही. 1 इंच मी इथे टक्स मध्ये मायनस केलं आणि आता अर्धा इंच इथे कटिंग मध्ये मायनस करणार आहे. प्लस इथे 1.25 इंच आर्महोल आतमध्ये यायचं. इकडच्या टक्स साठी असं स्केल ठेवायचं. इथे अराउंड 3 ते 3.5 मॅक्स जायला पाहिजे. इथे पण सेम क्वार्टर इंच. इथे पण सेम क्वार्टर इंच. एवढं हा आपला टक्स येणार आहे. आता हे तर रेडी झालेलं आहे आपलं. हे कट करताना कसं करायचं ते लक्ष ठेवा. इथे आपण टक्स पहिलं फोल्ड करणार. फोल्ड केल्यानंतर मग आपण आर्महोल कट करू आकार देऊन.
हे बघा असं दुमडून म्हणजे फोल्ड करून कट केल्यानंतर असा आकार आला. जर आपण डायरेक्ट कट केलं असतं ना तर इथे हे खेचून जाणार आहे. शिवल्यानंतर ना हे ब्लाऊज इथे खेचणार आहे. म्हणून हे फोल्ड करूनच कट करायचं. हे डन. हे बॅक आणि हा फ्रंट एकदम सिंपल साधावाला जे ब्लाऊज असतो 4 टक्सचं फर्स्ट स्टेप ते हा आहे.